केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत केस जर हेल्दी ठेवायचे असतील, मेंटेन ठेवायचे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं केसांमधील सगळ्याच समस्या दूर करायच्या असतील ना, तर हा हेअर मास्क तुम्हाला लावायलाच पाहिजे. कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्या किती प्रमाणात कशा सगळं बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज असा एक हेअर मास्क बघणार आहोत की तुमच्या केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत केस तर आपले हेल्दी मेंटेन ठेवणारच आहेत, सोबतच केसांमधील सगळ्या समस्या दूर होऊन केस आपले खूप सुंदर होतात. तर आजचा जो हेअर मास्क आहे ना, तो केसांसाठी हेल्दी तर आहे, सोबत केसांना एक नॅचरली चमक आणि एक नॅचरली कलर देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप नॅचरल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि तो खूप महत्त्वाचा आहे. स्किप करायचा नाही अजिबात व्हिडिओ. तर बघा, याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून कट करून आणि जवळजवळ अर्धा तास पाण्यात ठेवलेलं आणि त्याच्यानंतर ते प्युअर जेल भेटतं. मग आपल्याला मेथी दाणे रात्रभर भिजत घेतलेलं आहेत, एक छोटी अर्धी वाटी. त्याच्यानंतर आपल्याला इकडे खूप सारी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. फुलं नसतील ना, तर तुम्ही जास्वंदीची पाने वापरा आणि पाने जर तुम्हाला म्हणजे वापरायची नसतील ना, तर तुम्ही मग ह्याची पावडर वापरा. पण मी म्हणेल की हा जो खरोखर हेअर मास्क आहे ना, हा नॅचरल वस्तूंनीच बनवायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण कोणतीही पावडर वापरायची नाही. त्याच्यामुळे तुम्ही या वस्तू नाही का म्हणजे तयारीतच ठेवा किंवा उपलब्ध करा. आणि भरपूर सारी मेहंदीची पानं घेतलेली आहेत. आता बघा, मेहंदी आणि माझ्या केसांचं नातं तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप वेगवेगळे मी प्रकार लावते वेगवेगळ्या टायमिंगला. म्हणजे कधी काय लावायचं, पांढरे केस असतील तर त्याच्यासाठी कशी मेहंदी, महिन्याची तुमची मेहंदी हे करायची असेल तर कसं, केस वाढण्यासाठी किंवा एकदम केसांना नरिश करण्यासाठी, केस आपले खूप हेल्दी मेंटेन ठेवण्यासाठी ना काय करायचं, असं वेगवेगळे मेहंदीचे वेगवेगळे हेअर मास्क मी बनवत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ते खूप आवडतात आणि तुम्ही त्या रेमेडीज ट्राय करून तुमच्या केसांमध्ये जो झालेला बदल आहे ना, तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा खूप खुश असता. तर काय करायचं आहे अगोदर, जी ॲलोवेरा आहे की नाही, त्याच्यासोबत मेथी दाणे आणि फुलं जी आहेत की नाही, हे सगळं एकंदरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ॲलोवेराचं जे पान आहे की नाही, ते डायरेक्ट कट केलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला कुणाकुणाला असं इचिंग होऊ शकतं पानांमुळे, म्हणजे वरचा जो लेअर असतो की नाही पानांचा, तर त्याच्यामुळे तर तुम्ही आतलं डायरेक्ट जेल काढा आणि त्याच्यानंतर हे करा. पण मी डायरेक्ट वापरते, मला काहीच होत नाही त्याच्यामुळे आणि थोडं सोपं पण पडतं पटकन असं. तर हे करायचं आहे आणि छान असं वाटून घ्यायचं. अजून सांगते की नॅचरल रेमेडी ही पूर्ण प्रोसेस व्हायला थोडासा वेळ घेते, पण रिझल्ट याचे कमालीचे असतात माहिती आहे का. केसांमध्ये थोडेसे कण पण उरतात, पण केस असे बघण्यासारखे सुंदर होतात. आता जास्वंदीची फुले, ॲलोवेरा आणि मेथी दाणे या तीनच वस्तू मी का घेतलेल्या आहेत, तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की या तीन वस्तूचा हेअर मास्क हा केस वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यासोबतच केसांना जर तुमचे केस रफ असतील, खूप ड्राय असतील, एकदम झाडूसारखे झालेले असतील ना, तर त्यांना रिपेअर ह्या तीन वस्तू करतात. केस गळती कमी व्हायला सुद्धा मदत होते. ॲलोवेरा आपल्या केसांना हायड्रेशन पुरून केस आपले छान हेल्दी बनवतो. त्यासोबतच हिबिस्कसमध्ये ॲम्युनो ॲसिड्स आणि वेगवेगळे मिनरल्स किंवा विटॅमिन्स असल्यामुळे ना केसांना खूप फायदा होतो त्याचा. आणि मेथी दाण्यांनी केस गळती थांबते आणि केसांना नॅचरली चमक आणि खूप जास्त केस मऊ होतात. त्याच्यामुळे मेहंदीमध्ये जर तुम्ही या तीन वस्तू ॲड केल्या ना, तर मेहंदीला नाही का अजून नेक्स्ट लेवलला पोहोचवतो या तीन वस्तू. त्याच्यामुळे असं हे वाटायचं आहे. आता बघा, तुम्ही कसंही वाटा, अगोदर त्या वस्तू वाटून घ्या, त्याच्यानंतर मेहंदीची पाने. बघा, मी आता गावी गेली होती रक्षाबंधनसाठी, तर आमच्याकडे झाड आहे. आम्ही आवर्जून आमच्या शेतात झाडे लावलेली आहेत मेहंदीची. आणि सध्या की नाही, मी हे आवर्जून सांगते तुम्हाला की माझ्या सगळ्या बहिणी, आमच्या घरातल्या बायका आवर्जून आता आम्ही ही मेहंदीच्या पानांचीच मेहंदी लावतो. आणि आमचाच हा एक अनुभव आहे की तुम्ही कोणताही ब्रँड घ्या, त्याच्यापेक्षा नॅचरल मेहंदी भारीच रिझल्ट देते. आणि खूप माझ्या आईपासून सगळेजणी हे वापरतात. आणि मी तर म्हणेल की नाही, तुम्हाला झाड नाही भेटलं तर तुम्ही नर्सरीमधून आणा. असंही आपण खूप सारी दुसरी झाडं लावतो की नाही, तर एक मेहंदीचं झाड लावा जर तुम्हाला केस तुमचे छान बनवायचे असतील तर. तर बघा, सगळं मी छान वाटून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिक्स केलेलं आहे.
ही एक थेरपी आहे केसांसाठी, त्याच्यामुळे बघा मस्त मी तर हाताने सुद्धा हे करते आणि एवढा सुंदर कलर येतो. तुम्ही कोणतीही मेहंदीमध्ये याच्यात आपण चहा पावडर कोणताही आर्टिफिशियली कलर टाकलेला नाही. फक्त 4 वस्तू मी वाटलेल्या आहेत आणि कलर बघा आत्ता जस्ट हात घातलेला होता मेहंदीमध्ये आणि एवढा सुंदर कलर येतो. हे नॅचरल आहे, त्याच्यामुळे याचा ना खूप भारी फरक आहे. तर संपूर्ण केसांना लावायचे आहे. 2 ते 3 तास ठेवा. त्याच्यानंतर फक्त पाण्याने केस धुवा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर 1 दिवस आणि असंच मध्ये ठेवलं ना तरी चालेल. चांगलं ऑइलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग शॅम्पूने केस धुवायचे आहेत. हे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं ना तर तुमचे केस खूप 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 सुंदर होतील आणि मेंटेन राहतील आणि या गोष्टींची आपल्याला सवय होते, आपल्या केसांना सवय होते. त्याच्यामुळे केस आपले वाढत पण जातात आणि हेल्दी होत जातात. तर तुम्ही माझे पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघत असाल ना तर तुमच्या लक्षात येत असेल की केसांमधील बदल लेंथ वाईज किंवा पूर्ण सगळ्याच गोष्टींनी. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून करा आणि झाड हे इतकं फास्ट ग्रो होतं. असं एक त्याचा नाही का कांडी जरी लावली की नाही थोडंसं की आता पावसाळा आहे लगेचच येते. नॅचरली गोष्टींवरती खरंच विश्वास ठेवा आणि त्यांची आवड निर्माण करा स्वतःमध्ये. कोणतीही ट्रीटमेंट जी तुम्हाला प्रोटीन ट्रीटमेंट, स्मूथनेस, केराटिन याहीपेक्षा हा एकच हेअर मास्क तुम्हाला बेटर आणि खूप सुंदर केस देतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करायचा आहे. चला तर मग धन्यवाद.